नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 16 जुलैचा भाग खूपच जबरदस्त, धमाकेदार आणि हटके झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण इथे आता मालक साहेबांसाठी आणलेल्या शालीवर आनंदीच्या रक्ताचे ठसे उमटवत आनंदीच्या त्यागाच्या ठशांनी पृथ्वीने कसा मालक साहेबांचा सत्कार केला हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे सगळे निंबाळकर स्टेजवरती आलेले असतात. आता फोटोशूट काढण्याचं काम चालू असतं. सगळे मीडियावाले आता निंबाळकरांच्या फॅमिलीचं फोटोशूट घेत असतानाच आता विद्याधरला मात्र प्रश्न पडतो, अजून हा झुंबर पडे ना का? ही आनंदी आंधळी हाय, पण लय ताकद लावून बसली निंबाळकरांना वाचवण्यासाठी. त्याच वेळेस आता आर्चीचं लक्ष स्टेजवरती असणाऱ्या मालक साहेबांकडे जातं. मालक साहेब खूप भडकलेले असतात, कारण आनंदीची एंट्री स्टेजवरती झालेली नसते ना. सगळे प्रेसवाले तिची वाट बघत असतात, पण आनंदी कुठे राहिली? या सगळ्या गोंधळामुळे मालक साहेबांचा चेहरा अगदी लाल भडक झालेला असतो. आता आर्चीच्या हे सगळं लक्षात येतं, तेव्हा आर्ची मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, आनंदी दिदी आली नाही म्हणून मालक साहेबांचा रागाचा पारा लय चढलाय. आता ती आनंदी दिदीला ओरडणार तर नाही ना? सगळ्यांसमोर बोलणार तर नाही ना? नाही नाही नाही, त्याआधी मला जाऊन बघावं लागेल, नेमकं आनंदीताई आणि आरतीताई अजून काय येईना झालंय, काही गडबड आहे का? हे मी जाऊन बघते. असे म्हणत आता आर्ची धावतच लगेच आता पटकन विद्याधरच्या नजर चुकीतनं आतमध्ये गेलेली असते. विद्याधरला मात्र प्रश्न पडलेला असतो, झुंबर अजून कसं सुटलं नाही? एवढं तेल टाकलंय तरी बी ही आनंदी नेमकं करायली काय? मला जाऊन बघावं लागेल. असे म्हणताच आता विद्याधरही आतमध्ये निघालेले असतो. तोपर्यंत आनंदी मात्र आता कशीबशी निंबाळकरांची ढाल बनून ही दोरी ओढण्याचा प्रयत्न करत असते. झुंबर खाली जात असतं, पुन्हा आनंदी ताकद लावून त्याला वर घेत असते. आता मात्र आनंदीचे पाय त्या तेलावरनं सटकत असतात, तरी आनंदीने मात्र आता प्रयत्न सोडलेले नसतात. तेवढ्यात लगेच आता आर्ची येते. आनंदी दिदे, आरतीताई कुठे आहात तुम्ही? त्याच वेळेस आता ज्या रूममध्ये आरतीताईला बंद केलेलं असतं त्या रूमजवळ आर्ची पोचते. आता मात्र लगेच रूममधनं आवाज येतो, कोणी आहे का? दरवाजा उघडा प्लीज, दरवाजा उघडा. आता लगेच आरतीताईचा आवाज ऐकून आर्चीला तर धक्काच बसतो. आरतीताई आतमध्ये? आणि कडी कोणी लावली बाहेरनं? हे कोणी केलं असेल? नक्कीच काहीतरी भानगड दिसायली. आर्ची पटकन आता दरवाजाची कडी उघडते. त्याच वेळेस आता आतमध्ये आरतीताई असते. तेव्हा लगेच आर्ची म्हणू लागते, आरतीताई तू? त्यावर आरतीताई म्हणू लागते, आर्ची आर्ची आनंदी चल लवकर. दोघी आता धावतच आनंदीकडे निघालेले असतात. तर इकडे आनंदीच्या हातातनं आता रक्ताची धार लागलेली असते. पूर्ण आता मनगटापर्यंत हातांची कातडी सोलून निघालेली असते. आता पूर्ण दोरी रक्ताने माखलेली असते, पण तरीही आनंदी दोरी सोडायला तयार नसते. आनंदी मागे होत असते, पुढे होत असते, दोरी खेचण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेस आता तेलावरनं पाय सटकून आनंदी खाली पडते आणि तिच्या हातातनं ती दोर सुटते. निंबाळकरांच्या फॅमिलीवरती आता मोठा आघात होण्याआधीच आरतीताई आणि आर्ची तिकडे पोचतात. पटकन त्या क्षणाला आरतीताई आणि आर्चीने ती सुटणारी दोरी घट्ट पकडलेली असते. तेव्हा लगेच आनंदी धपकन खाली पडताच आरतीताई ओरडते, आनंदी आनंदी आम्ही आलोय. आता दोघींनीही त्या दोरीला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेस आता आरतीताई म्हणू लागते, आनंदी तू काळजी करू नको, आम्ही पृथ्वीचा इव्हेंट खराब नाही होऊ देणार. आता आरतीताई आनंदीला हात देते आणि तिघीही बहिणी आता आपली ताकद लावून दुर्गेचा अवतार धारण करून आता निंबाळकरांचा जीव वाचवण्यासाठी अताट प्रयत्न करू लागतात. आता त्याच वेळेस हा विद्याधर तिकडे पोहोचलेला असतो. आता या तिघी बहिणींना या दोरीला अगदी लोंबकाळलेलं बघून आता विद्याधरला धक्का बसतो, कारण एवढं तेल ओतून एवढं सगळं करूनही या तिघी बहिणींनी मात्र आता जोर लावून दोरी खेचून धरण्याचा प्रयत्न केलेला बघून विद्याधर थक्क होतो. अरे बापरे, आता तर काही करणं शक्यच नाही, कारण तिघी बहिणी मिळून मला तर आता काही जमवूनच देणार नाही. विद्याधर लगेच तिकडनं बाहेर निघून जातो. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, आर्चे आर्ची तू निघ, लवकरात लवकर कार्पेंटरला घेऊन ये. आर्ची धावतच आता कार्पेंटरला बोलवण्यासाठी निघालेली असते. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, बास आनंदी,
हे सगळं त्या विद्याधरने केलंय. आता त्याचं हे काळं कृत्य मालक साहेबांसमोर आलंच पाहिजे. सगळ्या मीडियासमोर त्या विद्याधरला धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, तू असं मीडियासमोर काहीही सांगणार नाहीये. हे बघ आरतीताई, असं नको करू ग. त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी अगं का त्या माणसाला पाठीशी घालायचं? अगं त्याने पृथ्वीचा, निंबाळकरांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तू एवढं सगळं सहन केलंय तरी तू त्याचं नाव घ्यायला नकार देते. नाही, आता मीडियासमोर त्याचा तर हा नावाचा बोबाटा व्हायलाच पाहिजे. मालक साहेब त्याला बघून घेतील काय करायचे ते. मी मालक साहेबांना सगळं सांगणार. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, हा इव्हेंट पृथ्वीचा आहे. पृथ्वीसाठी मालक साहेबांनी एवढा मोठा सोहळा ठेवलाय आणि त्यात जर आपण हे विद्याधरचं नाव सांगितलं मीडियासमोर, त्याने जर हे केलेलं कांड उभं केलं तर मीडियावाले पृथ्वीच्या इव्हेंटकडे, त्याच्या साड्यांच्या लॉन्चिंगकडे नाही लक्ष देणार. ते तर विद्याधरने जे काही केलं ना तेच घेऊन पळतील आणि त्याचाच उदो उदो करतील. मला माझ्या मुलाचा म्हणजे पृथ्वीचा इव्हेंट खराब होऊन नाही द्यायचा ग. त्याचा आनंदाचा क्षण आहे, त्याचा हा सोहळा खूप खास आहे. त्यासाठी प्लीज आपण विद्याधरचं नाव स्टेजवरती नाही सांगायचंय. आरतीताई प्लीज असं नको करू ग. अशाने पृथ्वी नाराज होईल आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये. मालक साहेबांनी खरंच खूप मेहनतीने हे सगळं केलंय ग त्याच्या स्वप्नांसाठी. त्यामुळे आरतीताई, तुम्हाला वचन दे, तू स्टेजवरती मीडियासमोर असं काही सांगणार नाहीये. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, ठीक आहे आनंदी, मी तुला वचन देते. मी मीडियासमोर मालक साहेबांसमोर काहीही सांगणार नाही. तेवढ्यात आर्ची धावतच येते. आर्चीने आता घट्ट दोरी पकडलेली असते. तिघी बहिणी दोरी खेचत असतानाच पटकन आता धावतच कारपेंटर येतात आणि आता या तिघी बहिणींच्या हातनं ती दोरी पकडलेली असते. आता लगेच ती दोरी मोठ्या खांबाला बांधून टाकली जाते. आनंदी धडकन खाली पडते, कारण तिच्यात उभी राहण्याचे सुद्धा त्राण उरलेले नसतात. त्याच वेळेस आरतीताई, आर्ची दोघी तिचे डोळे पुसू लागतात. आनंदी दिदे, तू ठीक आहेस ना ग? किती रक्त निघलंय ग? आनंदी आता रडत असते. त्याच वेळेस आता लगेच भडकलेले मालक साहेब आतमध्ये येतात. आता लगेच मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, पुन्हा झालं का तुझं रडगाणं सुरू? अगं कितीदा सांगितलं हे रडगाणं बंद कर, तुला स्टेजवरती जावं लागणार आहे. पण तुला स्टेजवरती यायचं नाही, नकार द्यायचंय म्हणून हे सगळं चालवलंय ना? अगं पण पृथ्वीचा इव्हेंट आहे, त्याच्या इव्हेंटमध्ये मला कुठलाही गोळ झालेला नकोय. जे ठरलंय तसंच होणार आहे. चल पटकन स्टेजवरती ये, मला आता काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू मला स्टेजवरती दिसली पाहिजे. असे ओरडतच आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता आनंदीला मात्र मोठा प्रश्न पडतो, कारण आता एवढं सगळं हाताला लागलंय, एवढं रक्त निघालंय. अशा अवस्थेत जर मी स्टेजवरती कशी जाणार आणि गेले तर लोक काय म्हणतील, असे प्रश्न तिच्यासमोर उभे असतात. पण आर्ची मात्र आता रागाने खूप भडकलेली असते, कारण माझ्या आनंदी दिदीने मालक साहेबांचा, या निंबाळकरांच्या फॅमिलीचा जीव वाचवण्यासाठी एवढं स्वतःचं रक्त वाहून घेतलं आणि तरी मालक साहेब तिच्यावरती ओरडतात. नाही, मी आता खपून घेणार नाही, असे म्हणत आता ही छोटी आर्ची धावतच मालक साहेबांच्या पाठोपाठ आता स्टेजकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई, मालक साहेबांनी मला लगेच स्टेजवरती बोलावलंय, पण या अवस्थेत मी कशी जाणार आहे स्टेजवरती? मी काय करू आता? नाही गेले तर मालक साहेब खूप भडकतील. त्यावर आरतीताई म्हणू लागते, आनंदी, तू एवढं सगळं केलंय की नाही, मग तुला फक्त एक राऊंडसाठी स्टेजवर जायचंय ना? करू आपण काहीतरी. आर्चे, त्याच वेळेस आर्चीजवळ दिसत नाही. आरतीताईला आणि आनंदीला धक्का बसतो. आर्ची आर्ची कुठे गेली? याचा अर्थ ती मीडियावाल्यांसमोर स्टेजवरती जाऊन काही सांगणार तर नाही ना? आनंदी, आनंदी, चल लवकर. दोघेही धावतच आता बाहेर निघालेले असतात. मालक साहेब इकडे स्टेजवरती येतात. आर्ची आता स्टेज समोर येऊन उभी राहते. त्याच वेळेस मालक साहेब ओरडून म्हणू लागतात, ए कुठे आनंदी, ती का आली नाही? त्यावर लगेच आता आर्ची म्हणू लागते, मालक साहेब, ते आनंदी दिदी नाही येऊ शकत. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, पुन्हा तेच रडगाणं, किती वेळा सांगायचं? तिला स्टेजवरती बोलावलंय, सगळे वाट बघतायत, पण नाही, हिला हिचं पुळका आणि रडगाणं चालूच ठेवायचं असतं. आता ना तिची खबरदारीच घेतो मी. असे म्हणताच मालक साहेब निघालेले असतानाच आर्ची स्टेजवरती येते. थांबा मालक साहेब, असं करायची काहीही गरज नाहीये, कारण आता मी बोलणार आणि माझ्या आनंदी दिदीचे कष्ट तुम्हा सगळ्यांना दिसणार. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला?
त्यावर आरची म्हणू लागते, माझी आनंदी दिदी स्टेजवरती का येऊ शकत नाही याचं कारण सांगते. कारण तिचे दोन्ही हात मनगटापर्यंत रक्ताने लाल भडक झालेत. पूर्ण हाताची कातडी निघून गेली. अगदी हात रक्ताने माखलेत तिचे, म्हणून ती स्टेजवरती नाही येऊ शकत. आता पृथ्वी सगळ्यांना धक्का बसतो. मालक साहेब म्हणू लागतात, हे कसं शक्य आहे? हे सगळं कशामुळे होऊ शकतं? त्यावर आरची म्हणू लागते, सांगते, पृथ्वी सर, तुमच्या या निंबाळकर फॅमिलीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या आनंदीताईने तिचा जीव धोक्यात घालून हे सगळं केलंय. आणि हे सगळं करूनही ती तिचे कष्ट कधीच स्वतः दुसऱ्यांना सांगत नाही. पण मला ते बघवलं नाही. तिने एवढं सगळं करूनही मालक साहेब तिच्यावरती ओरडले, म्हणून मी आज हे सगळं खरं सत्य तुम्हाला सांगायला इकडे आले. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, पण आनंदीच्या हातांना झालंय काय? आणि ती कुठे होती? ती स्टेजवरती का नाही आली? त्यावर आरची म्हणू लागते, सांगते, मी सगळं काही सांगते. हे बघा, जेव्हा शिल्पा आत्यांची स्टेजवरती एंट्री झाली होती तेव्हाच आनंदी दिदी स्टेजकडे यायला निघालेली होती. त्याच वेळेस आनंदी आणि आरती दोघी स्टेजवरती आलेले असतात. पण आता सगळे मीडियावाले आरचीकडे आणि मालक साहेबांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, हो मग पुढे काय झालंय? त्यावर आरची म्हणू लागते, ऐका पृथ्वी सर, जेव्हा आनंदी दिदी स्टेजवरती एंट्री करणार त्याच वेळेस तिला आतमधल्या रूममधनं कोणीतरी काहीतरी कापल्याचा आवाज येऊ लागला. लगेच आनंदीताई पाठीमागे फिरली आणि त्या रूममध्ये जाऊन तिने बघितलं तर तिकडे आरतीताई तिच्या मदतीला आली होती. दोघी त्या रूममध्ये गेल्या तर त्या क्षणाला जे या इव्हेंटसाठी हे मोठं झुंबर लावलंय ना, त्या झुंबराची मोठी दोर कोणीतरी कापली होती आणि तिचा एकच धागा शिल्लक होता. आणि ज्या क्षणाला आरतीताईचं त्या दोरीवरती लक्ष गेलं त्या क्षणाला तो धागा तुटला. हा झुंबर इकडे निंबाळकरांच्या अंगावरती पडणार तेच माझ्या आरतीताईने आणि आनंदीने दोघींनी आपली ताकद लावून ती दोरखांड पकडून ठेवली. दोघींनीही अगदी जीवाचं रान केलं. त्याच वेळेस आनंदी दिदीने आरतीताईला कार्पेंटरला बोलवण्यासाठी पाठवलं. पण आरतीताई जेव्हा बाहेर आली त्या क्षणाला तिला दुसऱ्या रूममध्ये कोणीतरी कोंडून ठेवलं. बाहेरनं कडी लावली होती. आणि जेव्हा मालक साहेब तुम्ही फोटोशूट करत होता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा राग मी बघितला. तुम्ही आनंदी दिदीवर लय भडकला होता, म्हणून मी तिच्या मदतीला तिला बोलवण्यासाठी आतमध्ये गेले तर मी बघितलं आरतीताईला कोणीतरी रूममध्ये कोंडून घेतलंय. मी लगेच कडी उघडली. आरतीताई आणि मी धावतच गेलो. त्या क्षणाला आनंदी दिदीने कसं तरी ती दोरखांड पकडली होती. आम्ही तिघींनी ती दोरखांड पकडून ठेवली. पण मालक साहेब एवढंच नाही तर त्या दोरीवरती कोणीतरी तेल टाकलं होतं. खारी फरचीवरती संपूर्ण तेल सांडलेलं होतं. हे सगळं कोणी केलं ते मला माहिती नाही, पण माझ्या आनंदीताईने स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचं रक्त सांडून तुमच्या निंबाळकरांचा जीव वाचवलाय. आता मात्र हे सगळं ऐकून आता सगळेजण थक्क झालेले असतात. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, पण हे कसं शक्य आहे? कोणी केलं हे सगळं? माझ्या इव्हेंटमध्ये हा मोठा अपघात घडून निंबाळकरांचा बळी नेमकं कोणाला घ्यायचा होता? त्याच वेळेस मालक साहेब आता या विद्याधरकडे बघू लागतात. शिल्पा पण मोठाले डोळे करून विद्याधरकडे बघत असते. कारण हे कांड कोण करू शकतं हे मालक साहेबांच्या लगेच एका क्षणात लक्षात येतं. त्याच वेळेस विद्याधर आता लगेच मीडियावाल्यांना खुणावतो. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, मालक साहेब एवढंच नाही, रक्ताने माखलेले हात घेऊन माझी आनंदी दिदी या स्टेजवर यायला सुद्धा तयार होती. कारण तिला पृथ्वी सरांचा हा मोठा इव्हेंट तिच्यामुळे खराब होऊ द्यायचा नव्हता. पण मला हे सगळं राहवलं नाही. माझ्या बहिणीने एवढं सगळं केलं आणि तिच्यावरती शेवटी आरोप लावले जाणार, म्हणून मी हे सगळं सत्य तुम्हा सगळ्यांना सांगितलंय. आता मात्र लगेच मीडियावाले म्हणू लागतात, हे सगळं काय चालू युगंधर निंबाळकर? मालक साहेब हे सगळं काय आहे? निंबाळकरांच्या घरात एवढा मोठा अपघात झाला असता आणि या अपघातात इथे प्रेसवाले होते, मीडियावाले होते, सगळ्यांच्या जीवाला धोका झाला असता. कुणाचा या अपघातात जीव गेला असता तर मालक साहेब तुम्ही काय केलं असतं सांगा ना? एवढा मोठा इव्हेंट ठेवला पण तुम्ही पाहुण्यांसाठी खास असे सेफ्टी असं काहीच केलं नाही. जर तुमच्या घरात पाहुण्यांची चांगली खातिरदारी होत नसेल तर निंबाळकरांच्या इव्हेंटला या सगळ्या पाहुणचाराला काय अर्थ आहे सांगा ना? आता सगळे मीडियावाले या विद्याधरच्या सांगण्यानुसार मालक साहेबांवरती बोट दाखवू लागतात. त्याच वेळेस आता मालक साहेब काही बोलणार तेच पृथ्वीसमोर येतो, एक मिनिट, तुम्ही असं काही बोलू शकत नाहीये. इकडे अपघात झालाय नाही ना? कुणाचा जीव गेलाय नाही गेला ना?
कारण निंबाळकरांची प्रथाच आहे. निंबाळकरांच्या घरात पाहुणचार हा अगदी चांगला आणि जोरातच होतो. एक वेळ निंबाळकरांचं रक्त सांडलं तरी चालेल, पण निंबाळकर पाहुण्यांना कसलाही धक्का लागू देत नाही, त्यांच्या केसालाही धक्का लागू देत नाही. म्हणूनच ती दोरखाण तुटली जरी असली ना, तिकडे आमच्या घरातली आनंदी ढाल बनून उभी होती. तिने निंबाळकरांच्या घरातल्या पाहुण्यांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यामुळे तुम्ही आता ह्या अपघाताविरुद्ध बोलूच नका. खरं तर आता मी जे काही दाखवणार आहे ना, ते तुम्ही बघा. आता लगेच पृथ्वी पटकन पाठीमागे आनंदीकडे जातो. मालक साहेबांना मात्र पृथ्वीचे हे विचार, हे बोलणं खूप आवडतं. मालक साहेब अगदी हसतच आपल्या पृथ्वीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता पृथ्वी आनंदीजवळ येतो. आनंदी, आनंदी चल माझ्यासोबत. आता तो आनंदीला पुढे स्टेजवरती घेऊन जाणार. तेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, पृथ्वी माझी अवस्था बरी नाही आहे रे, मी नकोय पुढे, मी बरी इकडेच. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नाही आनंदी, अगं तू निंबाळकरांच्या घरात आज तुझं जे धैर्य दाखवलंय ना, त्याचं कौतुक तर सगळ्यांसमोर व्हायला पाहिजे. आता पृथ्वी आनंदीला स्टेजच्या मधोमध घेऊन येतो. बघा, आमच्या आनंदीमुळे आज निंबाळकरांच्या घरातला हा इव्हेंट खराब झालेला नाहीये. इथे होणारा अपघात या आनंदीमुळे टळलाय. त्यामुळे तिच्या धैर्यासाठी तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो आनंदी, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच तुझं धैर्य मात्र खूप महान आहे. आता सगळे लोक टाळ्या वाजू लागतात. या शिल्पाला मात्र खूप राग येतो, कारण तिच्यासाठी टाळ्या व्हायच्या तर आनंदीचं कौतुक तिचा उदो उदो. शिल्पा मोठाले डोळे करून आनंदीकडे बघत असते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, ताबडतोब डॉक्टरांना घरी बोलावून घ्या. आनंदीला खूप दुखापत झाली, तिच्या हातातनं रक्त निघतंय, लवकरात लवकर डॉक्टर आले पाहिजे. त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो मालक साहेब, लगेच येतील, मी लगेच बोलावतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आरती, तू आनंदीला आतमध्ये घेऊन जा, तिचे हात साफ कर बरं, बघ किती रक्त निघालंय त्यातनं. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, थांब आनंदी, एक मिनिट, मिताली. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, अरे पृथ्वी पण जाऊ दे ना, तिच्या हातातनं रक्त निघतंय ना. आता मिताली पटकन लगेच दादाने सांगितल्याप्रमाणे आता मालक साहेबांच्या सत्कारासाठी जी शाल आणलेली असते ना, ती शाल घेऊन येते आणि पृथ्वी दादाच्या हातात देते. पृथ्वी दादा आता ती शाल हातात घेतो आणि आता मालक साहेबांसमोर, सगळ्या मीडियासमोर ती शाल दाखवतो. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, खरं तर मालक साहेब, ही खास शाल मी तुमच्यासाठी बनवली. आज तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढा मोठा ग्रँड लॉन्च ठेवला, एवढा मोठा इव्हेंट ठेवला. माझ्या ब्रँडची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आणि तुम्हाला ती आवडली. तुम्ही माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स ठेवली, एवढा मोठा इव्हेंटचा सोहळा ठेवला. खरंच तुमचं ना कौतुक करावं तेवढं कमी मालक साहेब. तुम्ही माझा बिझनेस पुढे नेण्यासाठी माझ्यासाठी एका झटक्यात एवढं सगळं उभी केलं. त्यामुळे तुमचे या इव्हेंट मागे खूप मोठे कष्ट आहेत. पण मालक साहेब, तुमचा जेवढा या कष्टात वाटा आहे ना, तेवढाच वाटा आनंदीचा सुद्धा आहे. म्हणूनच मी जी ही खास शाल बनवली ना, ती अशीच मी तुम्हाला देणार नाही. त्यावरती आनंदीच्या रक्ताचे ठसे उमटले जाणार आणि ते आनंदीच्या रक्ताचे नाही, तर तिच्या त्यागाचे ठसे असणारे. तिने निंबाळकरांचा हा इव्हेंट खराब होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने आज आपल्या केसालाही धक्का लागू दिला नाही. निंबाळकरांचा हा इव्हेंट इथल्या पाहुण्यांना काही होऊ दिलं नाही आणि म्हणूनच आनंदीच्या तेगांचे हे ठसे तुमच्या शालीवर उमटलेच पाहिजे. तेव्हा लगेच मालक साहेबांना मात्र पृथ्वीचा गर्व होतो. खरंच पृथ्वीचे विचार किती भारी आहे. आनंदीकडे मालक साहेब बघू लागतात आणि हसू लागतात. त्याच वेळेस आनंदीला मात्र खूप भारी वाटतं. पण आनंदी लगेच पृथ्वीला म्हणू लागते, पृथ्वी, अरे नको ना, माझ्या रक्ताचे डाग त्या शालीवरती लागल्यानंतर चांगली शाल खराब होईल, नाही नको पृथ्वी. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी, शाल खराब नाही होणार, तर तुझ्या धैर्याने, तुझ्या त्यागाने ती शाल उजळून निघणार आहे. आणि या सगळ्या इव्हेंटची शोभा खरं तर मालक साहेब आणि आनंदी तुम्ही दोघे आहात आणि म्हणूनच तुम्हा दोघांचा हा सत्कार मी करणार. आता लगेच पृथ्वी ती शाल आनंदी समोर धरतो. आनंदीच्या रक्ताचे ठसे आता त्या शालीवरती उमटलेले असतात. सगळे मात्र खूप आनंदात असतात. शिर्के, आरतीताई, माई, बापू सगळे आनंदाने कडाडून टाळ्या वाजू लागतात. पण शिल्पा मात्र आता ओठाले डोळे करून आनंदीकडे बघत असते. तर आता आनंदीचे ठसे उमटताच आता पृथ्वीने
पृथ्वीने ती शाल मालक साहेबांच्या खांद्यावरती घातलेली असते. आता आनंदीच्या त्यागाचा, धैर्यांचा, ठशांचा इथे आता शालीवरती उमटवून मालक साहेबांचा सत्कार झालेला असतो. सगळे मीडियावाले खूप आता आनंदात हे सगळं फोटोशूट करत असतात. आनंदी मात्र आता खूपच खुश झालेली असते, कारण आज शेवटी तिने बाप लेकाला एकत्र आणलेलं असतं. पण आता इकडे विद्याधर मात्र पोलिसांची वाट बघत असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे. आता इथे सत्कार समारंभ झालेला असतो. मालक साहेबांनी आपल्या मुलाचं तोंड भरून कौतुक केलेलं असतं. आनंदी खूपच खुश असते. पण त्याच वेळेस आता या इव्हेंटच्या सोहळ्यात इन्स्पेक्टर साहेब आपली फौज घेऊन पोचलेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, इथे निंबाळकरांच्या इव्हेंटमध्ये तुम्ही का आलायत? तुम्हाला माहिती नाही आमच्या घरात मोठा सोहळा आहे ते? त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, कारण आम्हाला तशी ऑर्डरच होती. विद्याधर सरांबरोबर जो काही बॉम्ब ब्लास्ट झालाय त्याच्या आरोपीला पकडण्यासाठी आम्ही इकडे आलोय. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो व्हायलाच पाहिजे. खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्याच्या हातात बेड्या पडायलाच पाहिजे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्हाला खरा गुन्हेगार जेलच्या आत पाहिजे ना, मग आता निंबाळकर आम्ही तुम्हाला बेड्यात ठोकणार. आता हे निंबाळकर नेमकं कोण असणार? विद्याधर आता कसा जेलमध्ये जाणार? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.